आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्मा आजचं नमस्ते. सेशन स्पेशल विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, म्हणजे आपल्या सर्वांसाठी. आपल्या प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी आहेत आणि उद्याचं भविष्य विद्यार्थी आहेत. विद्यार्थी छान घडले तर आपलं सर्वांचं उद्याचं भविष्य छान असणार आहे. आणि हो, फक्त आपल्या भविष्यासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आजचं सेशन. या ब्रह्मांडाच्या कृपेने आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडलेत. नक्कीच विद्यार्थ्यांचे आई बाबा सुद्धा घडलेत आणि याच परिवाराच्या माध्यमातून अनेकांचे पाल्य आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडून पुढे गेलेले आहेत. आणि तुलनात्मक दृष्ट्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा किंवा त्यांच्या भूतकाळापेक्षा आज आणि भविष्याची त्यांची वाटचाल सुखकर, सोपी, ऊर्जावान झालेली आहे. आणि म्हणून मी सर्व विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना छान आवाहन करेल की या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा. तुमच्या आतील ऊर्जेचा शोध घ्या आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. तुमचा सर्वांगीण विकास करा. या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला खूप गरज आहे ऊर्जेची. तुम्हाला खूप गरज आहे ऊर्जेची. कारण प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जसं शरीराला अन्न लागतं, तसं मनाला ऊर्जा लागते. आणि तुम्हाला माहिती आहे की अभ्यास करण्यासाठी, एकाग्रता टिकवण्यासाठी, ते बाहेरचे जे आकर्षण आहेत त्यापासून स्वतःला कंट्रोल करण्यासाठी, थांबवण्यासाठी खूप ऊर्जा लागते. आणि या वयामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा आपल्याला मिळेल ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं एकरूप होऊ तसं आपण ऊर्जावान होणार. आजचा विद्यार्थी आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडून एका महिन्यानंतरचा विद्यार्थी यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असेल, हा मात्र मी तुम्हाला शब्द देते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जशी सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट घेऊन येते, तसंच विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एकाग्रता, स्थिरत्व, स्मरणशक्तीचा विकास. नक्कीच मी पुढे पुढे जाऊन सांगते की विद्यार्थ्यांनी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे काय बरं फायदा होतील. आजच्या सेशनचा सिक्वेन्स असा असेल की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या शब्दामध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यामुळे काय फायदा होतो विद्यार्थ्यांसाठी. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्याने आपल्या आतमध्ये काय बदल होतो हे विद्यार्थ्यांसाठी. आणि एक छानसं मेडिटेशन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी. खरोखर गरज आहे, खूप गरज आहे. आणि खरं तर या सर्व गोष्टींची शाळांमधून हे शिक्षण व्हावं, शाळांमधून या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जाव्या, ही गरज आहे आजच्या काळाची. केवढा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर ताणतणाव आहे, कुठल्या परिस्थितीमधून विद्यार्थ्यांना जावं लागतं. त्या प्रत्येक गोष्टीला सोल्युशन देण्याची क्षमता या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. आणि अधिक महत्वाचं म्हणजे सगळ्या सदस्यांना सांगते की विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे मेडिटेशन तयार केले आहेत. तुम्हाला जे आवडेल ते करा. भरपूर मेडिटेशन आहेत आणि ते मेडिटेशन त्यांच्या ऍप मध्ये त्यांच्यासाठी कायम राहणार आहेत. फक्त लक्षात ठेवा, विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्यासाठी दिलेलं आहे, कॉपी पेस्ट करून इतरांना देण्यासाठी नाही. हे तुमच्यासाठी आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने तुम्हाला निवडलं आहे आणि निवडलेल्या सदस्यांसाठी हे सगळे मेडिटेशन असणार आहेत. आणि छोटे छोटे मेडिटेशन, परीक्षेला जायचंय, छोटस एकदम 3 मिनिटांमध्ये स्वतःला ऊर्जावान कसं करायचं असे छानसे टेक्निक, कित्येक विद्यार्थ्यांच्या टेक्निक सह
विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन सह आणि ज्यांची तयारी आहे त्यांना मोठे मेडिटेशन सुद्धा. कशी आहे आयडिया? येस, कारण तुम्हाला किती वेळ आहे, तुम्ही खूप बिझी आहात हे माहिती आहे आम्हाला, आणि तुमच्या बिझी शेड्यूल नुसार तुमच्या गरजेसाठी, बघा गरजही भागली पाहिजे, शेड्यूलही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, आहे ना, आणि विद्यार्थी ऊर्जावान सुद्धा असले पाहिजे. घरून जसे टवटवीत जाताना विद्यार्थी असतात, शाळेमधून आल्यानंतर एक प्रकारे मुरगळलेले असतात, परत आल्यानंतरही तेवढेच फ्रेश असणार आहे. पेपरला गेलेला विद्यार्थी तेवढाच फ्रेश, घरी आल्यानंतरही तेवढाच फ्रेश, आणि मग पेपर सोडवला की नाही, नेहमीपेक्षा तुम्ही उच्च स्तरावर गेलेले असालच. ओके, ही शाश्वती तुम्हाला देते या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने. कारण कारण आज घडलेली विद्यार्थी हे भविष्य आहेत. मला माहिती आहे की जसं आई वडील तुमचे सांगतात की मॅम हे आजार बसला, हे झालं, ते झालं, ते झालं, मला माहिती आहे की तुम्ही मला आजच असं नाही म्हटलं जाणार, आजच असं नाही म्हटलं जाणार की मॅम या 21 दिवसामध्ये, या 30 दिवसामध्ये मी स्वतःला अमुक अमुक उच्च स्तरावर नेलाय. नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट घेणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सोडवणार नक्कीच. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ऊर्जा आपल्यासाठी प्रत्येक स्तरावर कामात पडणार आहे. ओके, मी तुम्हाला समजून सांगतेच, पण एवढं मात्र नक्की की जसं विद्यार्थी लगेचच रिझल्ट नाही देऊ शकत ना. मला माहिती आहे हे विद्यार्थी पुढच्या 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये जेव्हा एका विशिष्ट लिस्ट मध्ये झळकणार आहेत, तेव्हा ते कुठेतरी एक अभिमानानं सांगतील की हो, आम्ही तेव्हा तेव्हा मंजुश्री मॅडम कडे दिव्य ऊर्जेसोबत जुडलो होतो, आणि तेव्हापासून आमच्यामध्ये जो विकास सुरू आहे, जो विकास सुरू झाला, तो ती दिशा अशीच सुरू आहे. हा विकासाचा स्तर खूप मोठा आहे हे मात्र विद्यार्थी आपल्याला तेव्हा सांगणार. बरोबर ना? हा, कारण आपण ऊर्जेसोबत 8वी ते 12वी, 7वी ते 12वी असे विद्यार्थी जोडणार आहे या टप्प्यावर. ओके, चला तर मग आपण समजून घेऊया दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याच आतमध्ये असलेलं चैतन्य, माझ्याच आतील ही ऊर्जा म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. जसं आपण म्हणतो की शरीराला अन्न लागतं, पण मनाला ऊर्जा लागते. जेव्हा मन थकतं, घाबरतं, तुटतं, तेव्हा ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अशा ऊर्जेसारखी ऊर्जा आपल्याला पुन्हा उभं करायला मदत करते. तुमच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे रे म्हणजे काय, तर युनिव्हर्सल डिवाइन विजडम, आणि की म्हणजे काय, तर लाईफ फोर्स एनर्जी. सांगू का? जसं आपला हा मोबाईल आहे, या मोबाईलला चार्जिंग करायची आहे ना, चार्जिंग करायला लागतेच ना, याची बॅटरी लो होती. बरोबर, आपली बॅटरी लो होती असं नाही म्हणूया आपण असं म्हणूया की या ब्रह्मांडाकडून मी जी ऊर्जा घेत असते, ती मी हवी तेवढ्या प्रमाणात नाही घेऊ शकत, आणि मग त्या ऊर्जेचा उपयोग मी त्या प्रत्येक गोष्टीसाठी करू शकत नाही. जसं की या विद्यार्थ्याला अभ्यासासाठी, त्याची एनर्जी टिकवण्यासाठी, खेळासाठी सगळीकडे ऊर्जा वापरावी लागते. मग ट्रॅव्हलिंग मध्ये जाणे येणे, तिथं त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकणे, प्रत्येक ठिकाणी ऊर्जेची गरज असते, मोठ्या प्रमाणात ऊर्जा हवी. पण काय होते, तर अर्ध्या दिवसानंतर एनर्जी लो होते, म्हणजे थकून जातो आपण. बरोबर ना? याचा अर्थ काय, तर कुठंतरी ऊर्जा कमी पडते. मग ऊर्जा कमी पडते याचा अर्थ असा नाहीये की माझी बॅटरी लो होते. बघा, मला काय म्हणायचंय, मला असं म्हणायचं आहे की आपली ग्रहण करण्याची क्षमता कमी आहे. मी घेत नाही मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून मला मिळत नाही. मग आपल्याला रेखीमध्ये काय शिकायचं आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा जी मी थोडी कमी प्रमाणात घेत आहे,
खूप कमी प्रमाणात घेता ही मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे आणि ही ग्रहण केलेली ऊर्जा माझ्या सर्व कार्यासाठी, आरोग्य संपन्नतेसाठी, चैतन्यमय राहण्यासाठी, माझं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, एक्झामचा फेर कमी करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी योग्य वेळी योग्य टेक्निकने या ऊर्जेचा उपयोग करणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे. या ब्रह्मांडामध्ये असलेली ती ऊर्जा मी मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे, माझ्या माइंडला समजत असणाऱ्या लँग्वेज नुसार, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग नुसार माझ्या मेंदूला समजणाऱ्या भाषेनुसार याला प्रोग्राम करणे, माझ्या मेंदूमधील योग्य स्त्राव निर्माण करणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे म्हणजे काय, तर या ब्रह्मांडामधून घेतलेली ऊर्जा चैतन्यमय शक्ती, प्राणशक्ती, जैविक ऊर्जा, लाईफ फोर्स एनर्जी, ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे आणि आरोग्य संपन्नतेसाठीचा उपयोग करणे, माझे चक्र बॅलन्स करणे. आणि तुम्हाला सांगते पुढे की चक्र बॅलन्स केल्यामुळे काय फरक पडतो आणि माझ्या विचारांवर, माझ्या स्मरणशक्तीवर विकासासाठी उपयोग करणे, माझ्या नवनिर्मितीच्या माझ्या योजना, माझ्या आयडियाच्या कल्पना छान छान पुढे नेण्यासाठी, माझ्या विचारांवर ऍक्शन घेण्यासाठी या ऊर्जेचा प्रॉपर उपयोग करणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. खूप खूप झालं ना हे सांगणं, काळजी करू नका. सांगणं जरी खूप खूप असेल ना तरी वापरण्याचा टेक्निक मात्र छोटं छोटं आहे आणि खूप सुंदर प्रकारे आपण या दिव्य ऊर्जेसोबत जुडणार आणि खूप सुंदर प्रकारे आपण या ऊर्जेची ओळख करून ऊर्जेला आपल्या आयुष्यामध्ये स्थान देऊन आपल्या आयुष्यामध्ये या ऊर्जेचा खूप मोठा उपयोग करून घेणार. माहितीये विद्यार्थी मित्रांनो काय होते तर, बघा असं असतं ना, अभ्यास करायला गेलं की कॉन्सन्ट्रेशन गेलं, कधी मोबाईल मध्ये लक्ष जातं, कधी काही. आणि या जगामध्ये भरकटवणाऱ्या गोष्टी काय कमी आहेत का? नाही ना. तो मोबाईल, अभ्यासही मोबाईलवर करावा लागतो आणि रील्सही मोबाईल मध्येच आहेत. काय करणार बिचार विद्यार्थी आहे ना. आपल्यालाच तर असं होते की चांगला व्हिडिओ बघायला गेलो अभ्यासाचा की मध्येच ती रील येते आणि सुरू होते स्क्रॉल स्क्रॉल स्क्रॉल. हो ना, असंच होते. अभ्यासाला लागलं की गेलं, मित्रांमध्ये लक्ष गेलं, काही मैत्रिणींमध्ये लक्ष गेलं, काही घरातल्या गोष्टीमध्ये लक्ष गेलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन थोडस राहत नाही. जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो तसं माझ्यामधील स्थिरत्व वाढायला लागतं. ब्रह्मांडामधून येणारी ऊर्जा, चैतन्य ऊर्जा इडा आणि पिंगला या नाडीद्वारे येते आणि सुषुम्नाद्वारे मोठ्या प्रमाणात वर जाते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुषुम्नामधून ऊर्जा वरच्या चक्रांना वाहते तेवढा स्मरणशक्तीचा विकास होत असतो. तेवढी मूलाधार चक्रामधून येणारी ती शुद्ध ऊर्जा जशी यायला लागते तसं स्थिरत्व वाढायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. कळतं की मी ठरवलाय ना 1 तास बसायचं अभ्यासाला, तर तो 1 तास मी अभ्यासच करणार. ओके, मी ठरवलंय ना म्हणजे ठरवलं आहे, असं ते होतं. ऊर्जेसोबत जो विद्यार्थी जुडतो त्यांच्या सोबत असंच होतं काय की मी ठरवलं आहे आता मला अभ्यासाला बसायचं आहे आणि ठरवल्याप्रमाणे ठरवलेल्या वेळी आणि ठरलेल्या काळापर्यंत कॉन्सन्ट्रेशन टिकून ठेवण्याचं एक सामर्थ्य दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. अशी ही ऊर्जा आपल्याला भरभरून देत असते. हा प्रॉब्लेम आहे ना पण की ना, अभ्यास करायला तर बसतो आपण पण आपलं लक्ष एकाग्र होत नाही, त्या एका ठिकाणी राहत नाही लक्ष. आहे ना ही समस्या? हात वर करा. खरं की खोटं? खरं की खोटं असेल तर यस आहे ना. आहे, जे आहे ते आहे, असं काही नाही आहे की बाबा. आणि खरं सांगू का, हे सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतात, सगळ्यांनाच असतात. ओके. आणि आपल्याला फक्त गरज आहे की त्यावर सोल्युशन काढायची छोट्या छोट्या मार्गांनी. हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो, होतच असतं.
मोठा प्रश्न नाही आहे, पण जर तो प्रश्न नसला तर आपण आपली झेप जी घ्यायची आहे ना ती पटकन घेऊ शकतो. हो ना? हां, ती झेप आपण घेण्यासाठी अगदी स्पीडने पुढे जाऊ शकतो असं म्हणूया. मग स्मरणशक्ती जे मी म्हटलं आहे आता, जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, नक्कीच मी चक्रांप्रमाणे सांगत नाहीये. मी असं सांगते आहे फक्त. ओके. चक्रांप्रमाणे सुद्धा सांगायचं तर मी बरोबर तेच तो सिक्वेन्स घेतला असता. पण आज नाही घेत आहे. मग आपण स्मरणशक्ती अभ्यास केलेला अभ्यास लक्षात राहावा असं प्रत्येकाला वाटतं. पण काय होते ना, परीक्षेच्या वेळी बऱ्याच जणांना त्या गोष्टी आठवत नाही. किंवा मी केला तर अभ्यास मोठा आहे, पण माझ्या स्मरणात कमी राहतो, असं होते. किंवा काही लोकांचं असं असते, की 2 वेळा प्रश्न वाचला, 10 वेळा वाचला. एक विद्यार्थी असा आहे, की तो एक वेळा प्रश्न आणि उत्तर वाचतो आणि तो जसंच तसं उत्तर लिहू शकतो, असाही एक विद्यार्थी आहे. आणि एक विद्यार्थी असा आहे, की तो 2 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 10 वेळा वाचतो, तेव्हा तो तसं उत्तर लिहू शकतो. मग ह्या दुसऱ्या एका अमुक विद्यार्थ्याची एनर्जी केवढी तिथं वेस्ट झाली की नाही? त्याची शक्ती तिथं वाया गेली ना खूप. पण मग असं का आहे बरं? असं का आहे? एका विद्यार्थ्याला एक वेळ वाचून लक्षात राहते, एक पाढे आहे तो आणि त्याऐवजी वर्गामधील इतर विद्यार्थी त्या तुलनेमध्ये कमी आहेत. असं का आहे? असं असण्याचं एकच कारण आहे. फक्त ही ब्रह्मांडीय ऊर्जा इडा आणि पिंगलामधून येते ती तुमची या आज्ञाचक्रापर्यंत, सहस्त्रारपर्यंत किती पोहोचते ना, याला महत्व आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची एनर्जी लेव्हल इथपर्यंत पोहोचते, त्यांचा मेंदू छान विकसित होतो. एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि तुम्ही सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकता. एक वेळ वाचन केलं मॅम, माझ्या लक्षात राहते. इथपर्यंत तुम्ही सुद्धा पोहोचू शकता. आणि आज जर तुम्ही तसे असाल, तर शाबासकी द्या स्वतःला. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे, की एक वेळ एखादी गोष्ट पाहिली, वाचली, की ती जशीची तशी त्यांनी लक्षात ठेवावी. की ते प्रत्येकामध्ये एक क्षमता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे पालक आता रेकीला आहेत, त्यांना तर माहितीच आहे, की मम्मी कुठं काय ठेवायची ना, तिच्या लक्षातच नसायचं. आता मात्र मॅम ती बरोबर सांगते कुठं काय आहे. तिची स्मरणशक्ती आता तर बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, की आता मम्मीची एनर्जी लेव्हल वाढली आहे, आता आपली सुद्धा वाढायची आहे, तर नक्कीच या दिव्य ऊर्जेसोबत जुडा. ओके. असं आहे. अधिक पुढे काय? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असतो, की स्टेजवर जाण्याची भीती असते. स्टेज परफॉर्मन्स करण्याची भीती वाटते. मी हात तर वर करते आहे स्कूलमध्ये आन्सर देण्यासाठी. पण काय होते? माझा आवाज क्लिअर आहे? मला अंगठा दाखवा प्लीज. ओके. मी हात तर वर करते, पण काय होते? अरे, उभं राहिल्यानंतर विसरून जाते. असं पण काही लोकांचं असते किंवा भीतीमुळे विसरल्या जातं. आहे की नाही बघा तुम्ही हो म्हटलं. मला येतं उत्तर पण सांगता येत नाही किंवा मी छान प्रॅक्टिस केली आहे, पण तरीही मला स्टेजवर छान परफॉर्मन्स करता येत नाही. किंवा परीक्षेच्या अगोदरच्याच दिवशी असे माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी असतात, की मॅम काही नाही मुलगी अभ्यास छान करते, पण दर वेळेस परीक्षेच्या 2 दिवस अगोदर ती आजारीच पडते. तो आजारीच पडतो. तुम्हाला माहित आहे याचं कारण काय आहे? तर अंतर्मनामध्ये त्या परीक्षेबद्दल, त्या एक्झामबद्दल फिअर एनर्जी वाढलेली आहे. भीतीच्या ऊर्जा वाढलेल्या आहेत. या भीतीच्या ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. मग आमच्या ताई सांगतात, "मॅम मी रेकी दिली तेव्हापासून आहे ना, आताची ही पहिली परीक्षा आहे मॅम 18 वर्षाची माझी मुलगी झाली. आताची ही पहिली परीक्षा आहे, की या एक्झामला जात असताना ती आजारी नव्हती." वॉव! बहुत बढ़िया. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, कारण या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर जेव्हा ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा आतील भीती निर्माण करणाऱ्या ऊर्जा नष्ट होतात. म्हणजे चैतन्य निर्माण होते, भीती नष्ट. त्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढत जाते. माझी निर्णय क्षमता वाढते. मी काय करावं, काय करू नये. किंवा असं असतं ना, की बघा पर्याय आहेत. ऑप्शन
ए बी सी डी. मग बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं असते ए असेल किंवा बी असेल किंवा सी असेल. अरे त्यांना बरोबर ना दोन्ही वाटतात, हे की हे की हे. वास्तविकता अभ्यास झालेला असतो, पण आहे ना निवड करत असताना कुठंतरी हो तेथे ती सकारात्मकता वाढवून, निर्णय क्षमता वाढवून तो पर्याय तुम्ही योग्य निवडाल, अशी एक नो कन्फ्युजन तुमच्यामधील निघून जातं. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो कॉन्फिडन्स फक्त अभ्यासाच्याच बाबतीमध्ये नाही बरं का, दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आता या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक होत असलेले हे आघात छोट्या मुलांवर कुठं काय, मी त्या नकारात्मक गोष्टींबद्दल बोलणार नाही, पण एवढं सांगते की रेकीमध्ये अशा टेक्निक आहेत की तुम्ही घरून निघाले तर सुरक्षित पोहोचणार, तुम्ही वापिस आले तर 100% सुरक्षित पोहोचणार. एवढं प्रोटेक्शन तुम्ही स्वतःला घेऊ शकता. त्याचप्रमाणे कोणी कोणी मला फसवते आहे का, कोण माझ्यासाठी योग्य कोण माझ्यासाठी अयोग्य, ही इंट्युशन्स पॉवर जर विद्यार्थ्यांची आहे वाढलेली, तर आजच्या जगामध्ये खरोखर त्यांना कोणी फसवू शकेल का, सांगा मला. आणि ही दिव्य ऊर्जा, ही क्षमता त्यांच्यामधील वाढवून देते, अशी ही दिव्य ऊर्जा. आज माझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य आणि कोण योग्य आणि कोण अयोग्य, ही परिस्थिती 20 वर्षापूर्वी नव्हती. मुलांसाठी शेजाऱ्याचे मुलं असू देत किंवा मग गावामधले दूरचे ओळखीचे मुलं असू दे, ते आपलेच समजले जायचे, एवढा तो विश्वास ठेवणारं ते जग होतं. पण आजच्या जगामध्ये मात्र विद्यार्थ्यांना ही इंट्युशन्स पॉवर, ही एनर्जी लेवल त्यांची वाढलेली असणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा मात्र आपली एनर्जी लेवल वाढलेली होती, कारण एवढं दगदगीचं आयुष्य नव्हतं आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा एवढं सगळं केमिकल्स नव्हतं. त्याचप्रमाणे भरकटवणारे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि बाहेरून होणारे ते सगळे अटॅक एवढ्या प्रमाणात नव्हते. आज सोशल मीडिया, आज अनेक नको बोलूया त्या गोष्टीवर, त्या अनेक सगळ्या गोष्टींमुळे मुलांचं मन भरकटणे आणि मुलांची एनर्जी लेवल कमी होणे, या गोष्टी वाढलेल्या आहेत. तर यासाठी मात्र फक्त सकाळी उठल्यानंतर पहिले 3 ते 5 मिनिट विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी दिले ना, तर एवढ्या सुंदर टेक्निक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः तुमच्याकडून करून घेतल्या जातील, सगळे रेकॉर्डिंग तुमच्याकडे राहतील आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांचे रेकॉर्डिंग कायम तुमच्याकडे राहतील. त्याचप्रमाणे एखादी ऍडव्हान्स टेक्निक पुन्हा आली तर ती सुद्धा तुमच्या लेवलनुसार तुम्हाला दिली जाईल. ओके, असा हा तुमच्यासाठीचा प्रवास असेल. या दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर मित्रांनो अधिक काय होते, काय विचारायचं मॅम. एक तो 7वी 8वी पासून एक ते हार्मोन्स चेंज आहे ना सुरू राहतात. त्या हार्मोन्स चेंज मध्ये आई वडील काय म्हणतात, काय ही चिडचिड करतो, काय राग करतो, त्या मुलांनी काय करावं बिचाऱ्यांनी. इथं त्यांच्या डोक्याला केवढं टेन्शन असते, इकडे अभ्यासाचा स्ट्रेस, तिकडे टीचर काय म्हणतात, इकडे शारीरिक बदल होतो, बरोबर, शारीरिक बदलांसोबत भावनिक बदल होतो, या सगळ्या गोष्टींसोबत टिकणे आणि वरून ही स्पर्धा. काय करावं काय लेकरांनी, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामध्ये आहे ना भावनिक चढ उतार होतो. मग तो कधी राग कोणावर निघतो, कधी कोणावर निघतो, किंवा मग अशा परिस्थितीमध्ये अनेकदा घरी राग निघतो, इकडे राग निघतो, अभ्यासावर परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये जर काय चुकीचा एखादा मित्रमैत्रीण मिळाली किंवा भावनिकरित्या गुंतण्याचा तो काळ असतो, पण मात्र दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेला तो प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तिच्या भावना बॅलन्स करू शकेल. या वयामध्ये असणार ते हार्मोन्स इम्बॅलन्स त्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रोसेसमध्ये ते अगदी सहजतेने पुढे जाऊ शकतील. जसं महिला मंडळ कुठंतरी एक वेळ मेनोपॉजचा जेव्हा वेळ येतो ना, तेव्हा आपण काय वागतो, आपण कसं वागतो, आपल्याला अनेकदा कळत नाही. पण दिव्य ऊर्जेसोबत जोडलेल्या सगळा महिला वर्ग म्हणतो, मॅडम तो काळ केव्हा आला आणि केव्हा गेला कळालंच नाही.
म्हणजे आम्ही एवढ्या सहजतेमध्ये त्यामधून निघालो. तसाच खडतर हा हार्मोन्सचा पिरियड असतो, टीन एज असतं हे खडतर. या टीन एजला सोपी करायचं आहे, ऊर्जावान करायचं आहे, योग्य मार्ग दाखवणारा करायचा आहे. तर दिव्य ऊर्जेची आजच्या जगामध्ये ही जोड असणं खूप गरजेची आहे. एवढं मात्र मी सांगू शकते की 100 विद्यार्थी आहेत आणि त्या 100 विद्यार्थ्यांमधला एक विद्यार्थी जर का दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेला आहे ना, जर काय दिव्य ऊर्जेसोबत जोडलेला आहे, त्या 100 पैकी तो एक विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांमध्ये वेगळा दिसेल, वेगळा वागेल. त्याचं वागणं, असणं, त्याची ऊर्जा आणि त्याच्याकडे बघण्याचा हळूहळू सर्वांचा दृष्टिकोन हा उत्तम, उत्कृष्ट, छान झाल्याशिवाय राहणार नाही. तो एक स्पेशल ऊर्जावान व्यक्ती, ऊर्जावान विद्यार्थी असणार. हे मी एवढं पोटतिडकीने का सांगते आहे, कारण जे विद्यार्थी घडून गेलेत, आज मी पोस्टर अगदी घाईघाईमध्ये टाकलं. माझ्याच्याने जुन्या विद्यार्थ्यांना बोलवणं झालं नाही. मी त्यांच्या फक्त ग्रुपला टाकलं आहे. पण ना अगदी 4:30-5 वाजता पोस्ट टाकली. तुम्हाला सगळ्यांना माहितीये 3 तासामध्ये तुम्ही सर्वजण सेशनला हजर आहात. एवढ्या संख्येनं ते सुद्धा या ब्रह्मांडाची कृपा आहे माझ्यावर आणि थँक्यू तुमच्या विश्वासाला. जुने विद्यार्थी असते तर नक्कीच तुम्हाला सांगतील की काय आम्ही बदल केला आहे स्वतःमध्ये. म्हणून तुम्हाला म्हटलं की ते भावनांचा बॅलन्स येतो आणि त्या रागावर कंट्रोल होतो दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. या विद्यार्थ्यांची डिसिजन मेकिंग पॉवर उत्कृष्ट होते. आता मी काय निर्णय घ्यावा, निर्णय क्षमता वाढणे. जशी स्मरणशक्ती गरजेची आहे तशी निर्णय क्षमता गरजेची आहे आणि तसंच निर्णय क्षमतेसह ऍक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या क्षमता वाढतात आणि अनेकदा या वयामध्ये त्या स्ट्रेसमुळे, अभ्यासामुळे किंवा स्पर्धेमध्ये टिकण्याच्या गरजेच्या त्या सगळ्या गोष्टींमुळे कुठंतरी काय होते माहितीये का, झोपेवर परिणाम होतो. आणि ही झोप सुद्धा शांत लागायला लागते. असं कसं काय होऊ शकते पण मॅम? रेकी सोबत जुडलं म्हणजे झोप शांत. गणित काय आहे आम्हाला नाही समजलं. हे काय विद्यार्थी म्हणतील ही काय जादू आहे का? बिलकुल नाही, जादू नाही बरं का, विज्ञान आहे. लक्षात येते? विज्ञान आहे आणि मानसशास्त्र आहे, सायकोलॉजी आहे, फिलॉसॉफी आहे. कळलं? अंधश्रद्धा वगैरे नाही. जे काही आहे ते सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगेल. ब्रेनची फ्रिक्वेन्सी चेंज होते. तुमची मेमरी बेटर होते का? कारण जसा स्ट्रेस कमी होतो तसे तुमची लर्निंग इम्प्रूव्ह होते. आपल्या शरीरामधील हार्मोन्स बॅलन्स होतात. योग्य हार्मोन्स क्रिएट व्हायला लागतात. आपल्या प्रत्येक चक्राजवळ एक ग्रंथी आहे, ती ग्रंथी योग्य कार्य करायला लागते. अल्फा वेव्ज आपल्या शरीरामधील योग्य कार्य करायला लागतात आणि पॉझिटिव्ह एनर्जीमुळे इमोशन्स स्टेबल होतात. माहितीये का तुम्हाला? जेव्हा मन शांत असतं तेव्हा बुद्धी तेजस्वीपणे कार्य करायला लागते. एवढं मात्र नक्की की तुम्ही जर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला थोडंसं मराठीवर प्रभुत्व घ्यावं लागेल आणि मला तुमच्यासारखं थोडंसं इंग्लिश मध्ये अधिक प्रयत्न करावा लागेल. हो ना, कारण आपल्याकडे येणारे विद्यार्थी सर्वच असतील. आपल्याला मध्ये असा सेशन घ्यावा लागणार. ओके, अशा प्रकारे आहे. तर खूप सुंदर आहे. या थोडेसे मोठे होतात विद्यार्थी थोडे मोठे होतात. 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी करिअर बद्दल कन्फ्युजन असते. एवढं लक्षात घ्या की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर तुमचं फ्युचर तुम्ही निवडणार याची क्षमता तुमच्यामध्ये येणार. तुमच्या करिअर बद्दल तुमच्या आतमध्ये ती क्लिअरिटी येणार की मला काय करायचं आहे. विचार एकदम क्लिअर असणार. तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होत जाणार. तुमच्या शब्दांवर
इतरांचा विश्वास असेल किंवा आपण जेव्हा वक्तृत्व, आपण असं म्हणूया की तुम्हाला ते डेमो वगैरे सादर करायचे असतात, तेव्हा सुद्धा तुमच्या कम्युनिकेशन स्किलचा जो प्रभाव इतरांवर पडेल ना, तो तेव्हा तुमच्या लक्षात येईल. स्वतःवरचा विश्वास वाढेल, स्वतःवरचं प्रेम वाढेल आणि तुमच्या गोल प्रती तुमचा फोकस वाढवण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. कसं आहे ना, टॉपर तर प्रत्येकालाच व्हायचं आहे. टॉपर प्रत्येकालाच व्हायचं आहे. पण जसं दिव्य ऊर्जेसोबत जुडतं तसं लक्षात येतं की टॉपर होण्यासाठी फक्त अभ्यास नाही, ऊर्जा सुद्धा लागते. बरोबर? ऊर्जा सुद्धा लागते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं शांत मन हे तुमचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. तुमचं शांत मन. आणि जसे मग या आपल्या शरीरामधील, आपल्या आतील चैतन्य, लाईफ फोर्स एनर्जी, आपल्यामधील प्राणशक्ती, जैविक ऊर्जा जशी बदल होते ना, जशी ऊर्जावान यायला लागते ना, तसे आपल्या विचारांमध्ये बदल व्हायला लागतात. जसा विचार बदलला तसं भविष्य बदलतं. आणि म्हणून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे फक्त हिलिंग नाही, तर ही जीवन जगण्याची एक सकारात्मक पद्धत आहे. मग मला एवढं सांगा, सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीवन जगण्याची ही सुंदर, सोपी, ऊर्जावान कला शिकायला आवडेल की नाही? नक्कीच. विद्यार्थी काही फक्त मार्क्स मिळवण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. तुम्हाला मार्क्स कितीही मिळू देत, तुम्ही तुमचं स्वतःचं दिव्य सामर्थ्य ओळखण्यासाठी जन्माला आलेले आहात. एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये पुढे असेल, एखादा कलागुणांमध्ये पुढे असेल, एखादा वक्तृत्वामध्ये पुढे असेल. प्रत्येकाचा वेगळ्या कला क्षेत्रामध्ये विकास होऊ शकतो. प्रत्येकामध्ये वेगळी स्किल असेल. फक्त दिव्य ऊर्जेसोबत जोडलेला विद्यार्थी त्याच्यामधील स्किल पटकन ओळखेल आणि पटकन त्या मार्गाला जाऊन पुढे पटकन प्रगती करायला तयार असेल. त्याला त्याच्या आतलं सामर्थ्य लगेच लक्षात येणार. आणि तुझ्या आतमध्ये जोही काही गुण आहे ना, तो गुण अधिक चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होणार. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि अधिक महत्वाचं म्हणजे आपण आभा मंडळ शिकणार आहे. जेव्हा विद्यार्थ्यांचा आभा छान स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या असण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या ऊर्जेवर, आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर सगळीकडे होतो. जसं एनर्जी छान असेल तेव्हा आपल्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना सुद्धा आपण आवडतो आणि आपण प्रसन्न असतो. ती चिडकी, रडकी, नकारात्मक ऊर्जा आपल्याकडून जात नाही. आपण आभा मंडळ सुद्धा छान शिकणार आहे. त्याला स्ट्रॉंग कसं करायचं, कसं ठेवायचं, त्याचप्रमाणे या सेशनमध्ये मोठ्या प्रेमाने स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं, एक्झामच्या वेळी कशा प्रकारे स्वतःला ऊर्जावान करायचं, ह्या टेक्निक शिकणार आहे. वॉटर टेक्निक शिकणार आहे. मनीसाठी रेकी कशी घ्यायची ते शिकणार आहे. एक्झामच्या अगोदर आणि हजारो गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. पण ऍज अ विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. आणि तुम्हाला नेहमी माहिती आहे की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यासक्रम कधीही जाहीर केला जात नाही. तुम्ही येता त्यापेक्षा जास्त प्रमाणात अपेक्षेपेक्षा तुम्हाला दिलं जातं. आणि विद्यार्थ्यांसाठी तर भविष्य घडवायचं आहे. आणि ह्या सेशन म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त एक सेवा म्हणून घ्यायची आहेत. तर अनेक साऱ्या टेक्निक्स ज्या तुमच्या साठी योग्य आहेत, त्या सर्व टेक्निक्स तुम्हाला मिळणार आहेत, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती तेजस्वी होण्यास मदत होईल. या ब्रह्मांडामधील ऊर्जा भरभरून येणार आणि तेजस्वी विद्यार्थी घडणार.
मन, मेंदू, भावना ज्या जीवनाला सकारात्मक दिशा देणार. हा, बरं झालं मेसेज टाकला तुम्ही. ओके. मोबाईल. थँक्यू मेसेज टाकणाऱ्या ताईंचं, की मोबाईल, हो मोबाईलमुळे थोडंसं लक्ष विचलित होते विद्यार्थ्यांचं. नक्कीच. अभ्यासाला बसतात पण मन लागत नाही. मोबाईलमुळे लक्ष विचलित होते, एक्झामची भीती वाटते, निगेटिव्ह विचार येत राहतात, कॉन्फिडन्स कमी वाटतो, झोप नीट नाही, या सगळ्या गोष्टी नक्कीच निघून जाणार. मोबाईलचा प्रश्नही खूप छान प्रकारे आमच्या सेशनमध्ये काही विद्यार्थी होती, त्यांनी खरंच मोबाईल नाही मॅम, आता मी ठरवलं आहे अर्धा तास शाळेचा अभ्यास करायचा आणि अर्धा तास मी गेम खेळायला घ्यायचं. बस. ठरवलं आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यावर त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे. कसं आहे ना, हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. अच्छा विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच त्या मोबाईल बद्दल आपण सध्या जास्त बोलू नाही आहे. ओके, ते काही सोडून द्या असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही. ताईंनी जरी मेसेज टाकला तरी बघा, गरज आहे आजच्या काळात मोबाईलची. तो कधी केव्हा कसा किती वापरावा हे तुम्ही ठरवणार, यावर नियंत्रण तुमचं असणार. एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. बघा बरं, जसं की कधी आईने डोक्यावरून हात फिरवला की आपल्याला छान शांत आणि खूप मस्त वाटतं. वाटतं ना? आईने असा छान डोक्यावरून हात फिरवला की छान वाटतं. कधी मित्राने असं हग केलं की मन असं शांत होतं. होतं ना? का? कारण ऊर्जा काम करत असते. कारण ऊर्जा काम करत असते. असंच विद्यार्थी एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा या ऊर्जेचा छान उपयोग करू शकतात. तुमचा स्वतःचा स्ट्रेस कमी करण्यासाठी, तुमचा फोकस वाढवण्यासाठी. झालं. खूप छान बोललो आपण. खूप छान सांगितलं आपण. एक समाधान आहे माझ्याही मनाला, की मी इथपर्यंत तुम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करू शकले, की विद्यार्थ्यांसाठी अनेक सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जा काम करत असते. बरं, मग आपण हलकं छोटंसं ऊर्जेबद्दल एखादं छोटंसं मेडिटेशन करून बघता का? तुम्हाला आवडेल तर. करून बघता. शांत वाटते का? खरंच या टेक्निकमध्ये काहीतरी आहे का? बघायचं आहे का? बघायचं आहे? हो. विश्वास वाढणार विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढणार, वाढणारच. आणि विद्यार्थ्यांसाठी टेक्निक काय देणार? तर टेक्निक खूप सारे असणार आहेत ताई. जसं अभ्यासामध्ये मन लागावं, एकाग्रता वाढावी, अ, ज्याला आपण म्हणूया मेमरी बुस्टर टेक्निक एक आपण त्यांच्यासाठी असणार आहे. एक्झाम साठी. पण आहे ना, मी आता अनेक सगळ्या गोष्टी सांगू लाईव्ह सेशनमध्ये नाही शकत. ओके. या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडायचं असेल तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा एक थोडासा नियम असा आहे, की आम्ही आहे ना कोणतंही सेशन कोणतंही सेशन घेत असताना अभ्यासक्रम कधीच जाहीर करत नाही. देतो मात्र एवढं, की जेवढं मागितलं ना त्यापेक्षा अनेक पटीने तुमच्यापर्यंत पोहोचणार. एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकते. ओके. एवढं सांगू शकते. त्याचं कारणच असं, की फक्त मी तुम्हाला प्रलोभन दाखवलं आहे आणि तुम्ही या, असं नाही. तर तुम्ही किती विश्वास ठेवता, तुमच्या विश्वासाला महत्व आहे. ऊर्जेची पॉवर समजण्याला महत्व आहे. आणि ब्रह्मांडाने तुम्हाला यासाठी निवडलं आहे का? यासाठी गरज आहे. याच्याकरिता गरज असते. आणि म्हणून आम्ही शक्यतो कधीही अभ्यासक्रम जाहीर करत नाही. त्याकरता मनापासून सॉरी म्हणेन, पण मी शब्द देते या ब्रह्मांडाच्या वतीने. या ब्रह्मांडाच्या वतीने मी शब्द देते तुम्हाला, की आज आज असलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एका महिन्यामध्ये 21 दिवसाचं सेशन असते. आपण 1 महिना पकडूया. एका महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये तुम्हाला विशेष बदल जाणवेल. आणि
का मी 1 महिना म्हटला तर काही गोष्टींची 28 दिवस छान प्रॅक्टिस करून घेणार आहे. रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री त्यांची पूर्ण करून घेणार आहे. त्यांच्याकडे सिम्बॉलही असणार आहेत आणि शक्तिपातही होणार आहे 3ही डिग्रीचा आणि ह्या सगळ्या टेक्निकही मिळणार आहेत. काय काय सांगू, काय काय सांगावं, ही ऊर्जा स्वतः अनुभवा आणि पाठवा आणि या. एवढं मात्र नक्की की तुम्ही अनुभव घेतल्यानंतर तुम्ही थँक्यू म्हणणार आणि थँक्यू मला म्हणण्याची गरज नाही आहे. ही ऊर्जा प्रत्येकामध्ये हा बदल घडवून आणतच असते बरं का. असं नाही आहे की की एकाने मेडिटेशन केलं आणि यांनी मेडिटेशन, आम्ही तर 10 लोक सारखं मेडिटेशन करत आहे मॅम, एकामध्ये बदल झाला एकामध्ये नाही, असं नाही. हे विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे आणि आध्यात्मिक ऊर्जे आहे. या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आता आपण असं म्हणूया की या ऊर्जेचा सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योग्य उपयोग करण्याचं टेक्निक म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आताच मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, आताच लाईव्ह मध्ये बोलायचं आहे. मेसेज टाकला मनीषा 111, लाईव्ह मध्ये बोलायचं आहे. करा माईक सुरू. हा, 1 सेकंद. मी चूक केलाय का तुम्हाला? ओके, कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. विद्यार्थ्यांसाठी असलेलं हे सेशन दुपारच्या वेळेमध्ये असणार आहे. ओके, हा बोला मनीषा, माईक सुरू करा. प्रश्न असेल तरी विचारू शकता, काय अडचण नाही. ज्याही मनीषाने माईक सुरू मेसेज टाकला. मनीषा पवार, तुम्ही मेसेज टाकला आहे 111. ओके, सोडा मग, मेसेज नका टाकू, असं नका करू, डिस्टर्ब होते मध्ये सेशन. ओके, कोणाला काही प्रश्न आहे का? कारण एक लिंक लागलेली असते, आपण काही असं नोट्स वगैरे अशामधून नाही, तर हे ब्रह्मांड ज्या प्रकारे पुढे नेणार त्या प्रकारे आपले सेशन होत असतात. सगळ्यांना माहिती आहे ना. हा, तर थोडस मध्ये नाही डिस्टर्ब झालं पाहिजे याचा विचार करावा मोठ्या प्रेमाने. आणि चला, काही प्रश्न आहे कोणाला? कोणाच्या डोक्यात काही प्रश्न आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डोक्यामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की सांगा. व्हिडिओ सुरू करा, व्हिडिओ सुरू करा मॅडम, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने. आवाज येतोय का बोला माझा? बोला मनीषा ताई, बोला. मॅडम, मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं आहे प्लीज. मी खूप मग संकटातच मेसेज, हा असल्यासारखी ओके आहे. ओके, काय हरकत नाही. पर्सनली मला बोलायचं आहे तर पर्सनलीचा मेसेज नंतर. ओके, हा बोला. मॅम, बोल बेटा. हा, प्रणव म्हणजे काय म्हटलं बेटा? ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे एनर्जी. आपण एनर्जी ड्रिंक पितो की नाही? मग एनर्जी येते की नाही? येते ना. हा, तू कुठलं एनर्जी ड्रिंक पितो? मी पितच नाही. ओके, ठीक आहे, पण तरी एनर्जी ड्रिंक तुला माहिती आहे ना. दूध, दूध घेतो, दूध सुद्धा एनर्जी ड्रिंक आहे. आपली आपण अरे काय ग, कॉम्प्लॅन, बोर्नविटा. तेवढा लहान आहेस का तू? बोर्नविटा एवढा नाही, मोठा झाला नाही का आता. हा, तर ते जे एनर्जी ड्रिंक आहे ही ऊर्जा. ऊर्जा जसं आपण जेवण करतो. तू छोटा आहेस रे, तुला आता हे मोठ्यांसाठी सेशन आहे, एवढं लक्षात घे. ओके, आपण हे सेशन 7वी 8वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. छोट्या विद्यार्थ्यांसाठी नंतर सेशन घेणार आहे. सध्या छोट्या विद्यार्थ्यांनी मागे थांबा. ओके, आणि तुला तेव्हा त्या सेशन मध्ये छान तुझ्या शब्दांमध्ये ऊर्जा सांगेल बाळा. चालेल? हा, कारण हे सेशन मोठ्यांचं आहे. हा, ते शब्द खूप मला म्हणते की किती म्हणजे मराठी किती छान बोलतायत मॅम, आणि किती मोठे मोठे शब्द तुम्हाला शिकवत नाही म्हणते मराठी. चला, तर काही कोणाच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे का? मोठ्यांच्या, छोट्यांच्या नको? अरे वा, प्रश्नच नाही आहे. प्रश्न तर यायलाच पाहिजे. खरं तर काही मी पूर्ण डिटेल सेशन सांगितलंच नाही. तुला काय विचारायचं सांग. कोणाला विचारायचं?
कोण? हं. चला तर मग आपण एक छान ऊर्जेचा प्रयोग करून बघूया का? व्हिडिओ सुरू करा. छानसा प्रयोग करूया, बघूया बरं आपल्याला काय वाटते. तर एक छोटासा प्रयोग ऊर्जेसोबत जुळत असताना. ओके. आज एकदम क्लिष्ट कठीण असं सेशन न घेता विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सेशन घ्यावं लागलं आणि अनुभव सुद्धा आपण घेणारच आहे, त्यात प्रश्नच नाही. तर कुठेतरी आपल्या ब्रेन ऍक्टिव्ह करणे अधिक छान, हा या ऊर्जेमागचा उद्देश आहे. ओके. आपल्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी, ब्रेनची एनर्जी वाढवणे, हा या ऊर्जेमागचा उद्देश आहे. ओके. कोणीही मध्ये माईक सुरू करू नका, अगोदर हँड राईज करा. हा या ऊर्जेमागचा उद्दिष्ट आहे आणि ती सुरक्षा मिळवणे. ओके. काही गोष्टी टीनेज मधल्या आपल्या ऊर्जा बॅलन्स झाल्या की छान प्रकारे मदत होते. ओके. चक्रांसह विद्यार्थी मित्रांना काय सांगू मी, जसं चक्र सेशन लांबेल ना, सेशन मोठं होईल, मी तुम्हाला सेशन मध्ये सांगेल ना चक्र आणि विद्यार्थ्यांसाठी कसं काम करतात. तर बघा, मी जेवढं काही सगळे तुम्हाला मुद्दे सांगितले हे सगळे चक्रांशी संबंधित आहेतच, पण तरीही तुम्ही केलेल्या मागणीनुसार 5 मिनिट घेईल, त्यानंतर अनुभव शेअरिंग घेणार आणि त्यानंतर छान असं मेडिटेशन घेणार. ओके. ईड आणि पिंगलामधून ऊर्जा जाते तेव्हा मूलाधार चक्र जसं बॅलन्स होतं, छान ऍक्टिव्ह होतं, तेव्हा स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण होतं, अभ्यासाला लक्ष लागायला लागतं. एक आपण आणि विकासासाठी सुद्धा हेच चक्र अत्यंत महत्वाचं आहे, संपूर्ण विकासाशी संबंधित आहे, पण विद्यार्थ्यांना सोबतच स्थिरत्व मिळवण्यासाठी सुद्धा. जसं स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स होतं, हार्मोन्सचा प्रश्न खरोखर स्वाधिष्ठान आणि विशुद्ध चक्र छान प्रकारे बॅलन्स व्हायला लागतो, सोबतच नव्या आयडियाज, नवनिर्मितीच्या अनेक कल्पना, म्हणजे एक प्रोजेक्ट करायचा आहे तो कशा प्रकारे करावा, त्यासाठी जे काही मी नवीन काय करू शकतो, मी कुठं माझी क्रिएटिव्हिटी वापरू शकतो. मनीषा पवार, आता यानंतर माईक सुरू करू नका. ओके. मी केला 2-3 वेळा बंद. या सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जा मदत करणार. ओके. या सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जा मदत करणार. काय, मी डिस्टर्ब होते मध्ये. स्वाधिष्ठान चक्र कशाचं आहे, तर स्वाधिष्ठान चक्र ह्या नवीन कल्पना, आपण म्हणूया प्रोजेक्ट करायचा आहे, तर प्रोजेक्ट विशेष कुठल्याही प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या प्रकाराने एक गोष्ट विविध आयामामधून बघणे, त्या नव्या आयडिया येणे गरजेचं आहे ना. सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी क्रिएट करण्याची ती क्षमता. मणिपूर चक्र, सोलर चक्र जसं विद्यार्थ्याचं ऍक्टिव्ह व्हायला लागतं, छान बॅलन्स व्हायला लागतं, तसं नकारात्मक भावना निघून जातात, भीतीच्या भावना निघून जातात, द्वेषाच्या निघून जातात, अनेक सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जातात आणि धैर्य, दळाडी नेतृत्व करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये. ओके. मी एखादी गोष्ट करू शकतो, हात वर केला आणि म्हणजे केला, डायरेक्ट उभं राहून उत्तरच देणार, मग उत्तर चुकीचं असो किंवा बरोबर असो, पण मात्र तो उत्तर देणार. अनेक वेळा विद्यार्थी हात वर करतात, आहे ना, असं होते, हात करायचा वर, पण सरांचं, टीचरचं लक्ष गेलं की हात खाली, असं अनेक विद्यार्थी करतात. तर तर आहे ना, तुम्ही हात वर करण्याची तुमची हिंमत होणार आणि तुम्ही उत्तर सुद्धा देणार. ओके. आता मॅम, मी असं का म्हटलं की उत्तर बरोबर असो की चूक असो, कारण आपण मणिपूर सोलर चक्रापर्यंत आहे ना, आहे की नाही, वरच्या चक्रापर्यंत गेलं की मी सांगेल उत्तर बरोबरच आहे म्हणून. मग हृदय चक्र जेव्हा बॅलन्स होतं, ऍक्टिव्ह होतं, तेव्हा प्रेम, आपुलकी, दया, माया या जगाविषयीच्या छान ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होतात. अधिक महत्वाचं म्हणजे या सामाजिक लेवलवर वागत असताना सुद्धा त्या सकारात्मक ऊर्जा छान कार्य करायला लागतात आणि जसं हृदय चक्र छान कार्य करायला लागतं, तसं हे ब्रह्मांडामधून येणारी भरभरून ऊर्जा विद्यार्थ्यांकडे, त्या ध्यान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे यायला लागते. अशी ही दिव्य ऊर्जा. अधिक पुढे जाऊया. विशुद्ध चक्र. आता समजा मी म्हटलं असतं, विद्यार्थी मित्रांनो या आपण आज आहे ना
विद्यार्थ्यांसाठी रेकी कशी शिकायची हे शिकवू. आले असते का तुम्ही? कोण म्हणते तुम्ही अर्धा पाऊण तास थांबले असते? थांबले असते का? बिलकुल नाही. पण जेव्हा मी तुम्हाला छान म्हटलं आत्मा नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जोडूया, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करूया, सर्वांगीण विकास करूया, स्मरणशक्ती वाढवूया आणि आता सांगितलेले सगळे गुण स्वतःमध्ये निर्माण करूया, यशाची वाट. म्हणून तुम्ही थांबलात की नाही? खरं सांगा. म्हणजे मी जे काही बोलणार माझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा इतरांवर उमटवण्यासाठी, त्याचप्रमाणे मला जे बोलायचं आहे ते योग्य पद्धतीने व्यक्त होण्यासाठी हे विशुद्ध चक्र. बरोबर? आज्ञाचक्र. डोळ्यांचे आजकाल विद्यार्थ्यांना खूप सारा चष्मा लागतो. स्ट्रेसमुळे चष्मा लागतो. जर तो स्ट्रेसमुळे लागलेला चष्मा असेल तर आमच्या एका विद्यार्थिनीने चष्मा, एक नाही आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी चष्मे निघाले त्यांचे, ज्यांचे मानसिक ताणामुळे किंवा स्ट्रेसमुळे लागलेले चष्मे आहेत. स्मरणशक्तीमध्ये वाढ होणे, आज्ञाचक्र जसं ऍक्टिव्ह बॅलन्स होतं. मी काय करावं, काय करू नये, वैचारिक क्षमता वाढणे, निर्णय क्षमता वाढणे. ओके. आणि आलेलं उत्तर बरोबरच आहे हा विश्वास निर्माण होणे, स्मरणशक्ती वाढणे, सहस्त्रार चक्र ब्रह्मांडाकडून भरभरून ऊर्जा घेण्यासाठी, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड छान ऍक्टिव्ह होण्यासाठी, ब्रेनची एनर्जी लेवल वाढण्यासाठी, आपण म्हणतो ज्याला ब्रेन ऍक्टिव्हेशन. आज हा शब्द अनेक जणांनी ऐकला असेल. हो, वेगळ्या पद्धती वापरण्याची गरज नाही. जसं आपण ध्यान करतो तसं आपला ब्रेन आपोआपच ऍक्टिव्ह होत जातो, आपली स्मरणशक्ती वाढते आणि ती सुद्धा नैसर्गिक पद्धतीने. अनैसर्गिक पद्धतीने पुढे जाण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने पुढे जा, त्याचा विपरीत परिणाम कुठेही होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, असे चक्र आणि या चक्रांसह ऊर्जा तुम्हाला सांगितली आहे. सेशन मध्ये मात्र याबद्दल डिटेल्स आणि प्रत्येक गोष्टीसाठी छान वेगळं मेडिटेशन तुमचं करून घेणार. एवढं मात्र नक्की की असं असतं विद्यार्थ्यांना मुळीच मेडिटेशन आवडत नाही, पण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडल्यानंतर विद्यार्थी सुद्धा स्वतः आवर्जून स्वतः सांगतात की आम्हाला मेडिटेशन खूप आवडायला लागलं. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. खूप धन्यवाद. आपण एक सुंदर मेडिटेशन करणार आहे, छान मेडिटेशन करणार आहे. फक्त अगोदर आपण सर्व सन्माननीय सदस्यांचे अगदी थोड्या वेळामध्ये अनुभव ऐकूया. ओके. नवीन सदस्य सगळे ग्रँड मास्टर्स 15 आणि काल मी कुठल्या एका बॅचला सांगितलं आहे. आपले अनुभव काय आहेत नक्कीच सांगा. आपले माईक, आपले व्हिडिओ सुरू करा. माईक साठी एकेकानेच करा. काही प्रश्न नाही आहेत ना तुम्हाला म्हणून. बोला, कोणाला शेअर करायचं आहे? सेकंड डिग्रीची बॅच. हो ना? चला मंगेश दादा, रेकीला आले तेव्हापासून काय अनुभव घेतला आणि लाईव्ह रेकी देताना काय अनुभव आला तुम्हाला त्या दिवशी पहिल्यांदा डिस्टन्स रेकी देताना? हा, मला चांगला अनुभव आला आणि मन पण शांत झालं आणि थोडं ऊर्जा वाढलेली आहे शरीरातली. छान, खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. प्रकाश दादा, राठोड दादा, व्हिडिओ सुरू करा. आज सगळ्या दादांना पहिले संधी. रेकी जॉईन करण्यापासून असं मला वाटतंय दादा तुमचा आवाज खूप कमी येतोय. बोला. रेकी हो दादा. जॉईन केल्यापासून मी असं वाटतंय की मी स्वतःला खूप टाइम देतोय, मी माझ्या स्वतःलाच टाइम देतोय असं वाटतंय आणि खूप एनर्जेटिक वाटतंय आणि म्हणजे माझा राग पण खूप शांत झालाय. घरामध्ये एकदम छान वातावरण तयार झालंय आणि सगळे एकमेकाशी आपले चौघ जण व्यवस्थित एक घेवाणदेवाण करते. त्यांना पण समजतंय की खूप बदल झालाय पप्पांमध्ये आहे. तो बदल खरोखर झालेला आहे रेकीमुळे. मी खूप धन्यवाद तुमचे आणि रेकीचे आणि खरोखर जीवन फार बदलून गेल्यासारखं मला वाटतं. आणि अजूनही खूप खूप आत्मसात करायचं राहिलंय, ते नक्कीच होईल आणि
बऱ्याचशा इच्छा आकांक्षा पुऱ्या होतात. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. अजूनही भरभरून मिळणार आहे. भरभरून मिळणार आहे नक्कीच. नेक्स्ट बोला. सेकंड डिग्रीचे सदस्य सगळ्यांना संधी देत आहे. पहिले 7 PM 8 PM. ओके. अधिक कोणी बोला. माधुरीताई गोटेफोडे. दिसल्या तुम्हाला? मला वाटते दिसल्या होत्या आता. ओके चार्जिंग वर वनिताताई. हा बोला बोला. चार्जिंग वर बरं मोबाईल होता मॅडम, चार्ज बरं. नाही. हं. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी आता सर्वांना मी आता ग्रँडमास्टर 15 मध्ये ग्रँडमास्टर करत आहे. तर माझे अनुभव असे आहेत की म्हणजे आधीपेक्षा मला म्हणजे खूप बदल झालेला आहे. मी म्हणजे बोलण्यामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणजे आर्थिकता पण म्हणजे आर्थिक म्हणजे चांगली आहे आणि आरोग्यात पण सुधारणा आहे. अनुभव असे आहेत की छोटे छोटे अनुभव असे भरपूर आहेत मॅडम. हं. की म्हणजे आपण म्हणजे शांत मेडिटेशन करतो सगळ्या गोष्टी म्हणजे आणि मग बाहेरून असे म्हणजे कोणी आपल्याला असे बोलतात असं काही म्हणतात असं वाटतं आपण एवढे चांगला म्हणजे अनुभव आपल्याला असं वाटतं कोणाचं काही असं ऐकूशी नाही वाटत काही गोष्टी म्हणजे आपण आनंदी आहोत शांत आहोत आपल्या याच्यामध्ये स्वतःच्या याच्यामध्ये आणि काय हे सांगतात हे नुसतं हं. म्हणजे असं ऐकावंशी वाटतच नाही. यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे चांगलं चांगलं म्हणजे अनुभव म्हणजे हे करायला पाहिजे असं वाटते. हा. म्हणजे चांगल्या ऐकावशीच नाही वाटत गोष्टींमध्ये असं त्या गोष्टी. सकारात्मक हा, गोष्टींमध्ये मन रमतं. नकारात्मक गोष्टी आता नकोशा वाटतात. नकोशा खूप वाटतात. सुंदर. हा आणि ऊर्जा ऊर्जा पण वाढली आहे आणि मेडिटेशन हे भरपूर होत आहेत. छान अनुभव आहे. खूप सुंदर. खूप छान. खूप खूप छान. खूप छान वाटत. ओके ओके. हा थँक्यू थँक्यू थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू थँक्यू. ओके. पहिल्या डिग्रीच्या सदस्यांना थोडीशी संधी देऊ. हा बोला. दीप्ती. दीप्तीने माईक सुरू केला. बोला दीप्ती. आत्मनमस्ते मॅडम. मी ग्रँड मास्टर 15 आहे दीप्ती माळकर. ग्रँड मास्टर मध्ये येऊन जेवढे अनुभव आहेत ना ते खूप एवढे न सांगण्यात म्हणजे सांगण्यासारखे आहेत. म्हणजे ऊर्जा आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करते. जे आपण बोलतो ना ते प्रत्यक्षात होत असतं. मनात फक्त आणलं की तेवढं सगळ्या गोष्टी हजर होत. ते म्हणजे बरोबर. म्हटलं आज होणार नाही ती गोष्ट माझ्याशी बिझी शेड्यूल मधून ते होणार नाही. मला इथे जायचंय. पण ती गोष्ट ती आपोआप होऊनच जाते आणि मदत करणारे हात तर एवढे प्रत्यक्षात समोर असतात ना. खूप छान. दीप्ती खूप छान. तुमच्याकडे रेंज कमी ऊर्जा पडते आहे. मदत खूप करते. सुंदर. आणि बहुत पैशाच्या बढ़िया. बाबतीत पण खूप अनुभव आहे आणि आता वगैरे माझे प्रयत्न चालू आहेत. बाकी सगळं खूप बहुत छान. छान. नक्कीच. ओके. विद्यार्थ्यांचं सेशन आहे. बोला. अनिताताई कांबळे. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मुलांसाठी सेशन आहे म्हणूनच सांगते. मी माझ्या भाचीला रेकी दिली कारण आता तिचे पेपर चालू आहेत. म्हणजे प्रकाश दादांचीच मुलगी. मिठाचं पण ती आंघोळीत पण तिला सिम्बॉल टाकले आणि तिला सिम्बॉल टाकून तिला एनर्जी दिली. त्या दिवशी ती खूप फ्रेश गेली. टेन्शन मध्ये होती. 2दा पण दिली. 2दा तिला खूप फरक पडला. म्हणूनच सांगते मुलांनी सगळ्यांनी जॉईंट व्हा आणि खरंच रेकी तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप आधार आहे. म्हणजे पुढे जिथे तुम्ही जाल तिथे तुमचं संरक्षण होईल आणि ह्याच्यासाठी पालकांनी पण विचार करा. म्हणजे मोबाईल पासून त्यांना दूर नेण्यासाठी एकदम नाही जाणार पण थोडं दूर नेण्यासाठी विचार त्यांचे बदलण्यासाठी मानसिक वृत्ती बदलण्यासाठी पुढे संरक्षणासाठी
पुढचा मार्ग सोपा करण्यासाठी खूप खूप आधार आहे. आम्हाला तर खूप आधार आहे, म्हणजे येतातच आहेत अनुभव. ते काय आता मुलांचं हे असल्यामुळे काय असं म्हणजे सांगत नाही, पण खरंच खूप छान आहे. म्हणजे आपण आई वडील जरी शिकले रेखी तरी आपण मुलांना देऊ शकतो. मुलं शिकली तर पुढे त्यांचं आयुष्य पूर्ण घडू शकतं. आणि तुमची तर भाषा खूपच छान आहे, त्याच्यामुळे मुलांना सहज अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासारखं सगळं शिकायला मिळेल. त्यासाठी खरंच बाळांनो या तुम्ही आणि रेखी शिका. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आत्मा नक्कीच. नमस्ते. हे मात्र बरोबर हा. मी मात्र तुम्हाला कळेल असं छान छान शिकवेल, एवढं मात्र नक्की. खूप सुंदर, खूप सुंदर. मी हेच विचारते आहे, की आजच्या अनुभवामध्ये थोडंसं विद्यार्थ्यांसाठी म्हणून जर रेकी हीलर, ग्रँड मास्टर्स थोडेसे आलात, बोललात तर अधिक उत्तम. अनिताताई, प्रकाश दादा तुमचे भाऊ आहेत? अच्छा, अच्छा. बहिणीचे मिस्टर आहेत. अच्छा, अच्छा, मेवणा आहे अच्छा. माझा. बरं. आणि आमच्या इथेच राहतात. म्हणजे वर ओके. खाली आम्ही राहतो. अच्छा, अच्छा. जवळच आहेत. मला असे सगळ्या आणि माझ्या मग तुम्ही मोठ्या बाळगोपाळांना तुम्ही सगळ्या मोठ्या का? बहिणीच्या, तुम्ही मोठ्या? मी सगळ्यात मोठी. अशी मी अक्कल मोठी, सासू ती सगळ्यांना बहीण मिळू माझी देत मग. सगळ्यात छोटी. नाही, आमच्याकडे सगळे माझे ना बाळगोपाळ हं, सगळे जॉईन करायचंय मला. ते आता ऊर्जा कधी त्यांना जॉईन करते ते बघायचंय. ते मी नक्कीच. बघते, ती स्वतःहून कधी मुलं माझी म्हणतायत की चला आम्ही पण येतोय. मग येस. त्याच्यासाठी आमच्यामध्ये फरक त्यांना जाणवला पाहिजे. मग ते बरोबर. ऑटोमॅटिक येतील. आणि ते ऊर्जेचं आपल्या हातात काही नाही. सगळं ऊर्जेचीच किमया आहे ती. ते आम्हाला छान. तर असं हवेत तरंगल्यासारखं वाटतंय. आता त्यांना पण ते अनुभव येतील. आणि त्यांना मी देते रेखी म्हटल्यानंतर थोडा थोडा अनुभव होतोय. हो, आता छान वाटतंय. म्हणजे सगळे मला आत्ताच म्हणतात, मी मावशी असली तरी सगळे आत्ताच म्हणतात. मुलं पण माझी बाळगोपाळ जे येतात माझ्याकडे दुसऱ्यांचे, ते पण मला आत्ताच म्हणतात. बहुत तर बढिया. हे एवढं मोठं एवढं खूप सगळं छान. ऊर्जेने घडवलंय 2-3 डिग्र्यांमध्ये. अजून तिसरी पूर्ण पण नाही झालीये. खूप तरी छान. एवढे छान. आणि ग्रँड मास्टर तर व्हायचंच आहे. नक्कीच, नक्कीच. चालेल, होणार, चालेल. होणार. थँक्यू. आणि आणि घडणार. आणि तुमच्याकडून मी असं म्हटलं मगाशी, की अशी अक्कड सासू सगळ्यांना मिळू दे. आमच्याकडे अ, सगळ्यांना मिळू दे, जी सगळ्यांना ऊर्जावान करायचा उद्दिष्ट तिच्याकडे ठेवते आहे. खूप सुंदर. जेव्हा एक स्त्री रेकीला जोडते, तिचं माहेर आणि सासर दोघांनाही जोडते. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि बोला. नेक्स्ट. मुलांना खूप गरज आहे, म्हणजे संरक्षणासाठी आता खूप काही चाललंय मुलींचं. गरजेचे. ते खरंच भीतीदायक आहे सगळं. त्याच्यामुळे खरंच नक्कीच, बाळगोपाळांनो परत एकदा विनंती, परत जोडा आणि छान ऊर्जावान व्हा. नक्कीच, नक्कीच. थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू. आत्मा थँक नमस्ते. यू, थँक यू, थँक यू. नेक्स्ट सविताताई, विद्यार्थ्यांसाठी काय अनुभव सांगसाल? शेळकेताई. त्यानंतर यशिता. सविताताई शेळके. हा, मी अचानक नाव घेते ना. मग कसं तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी सुरू करा. किती सदस्य व्हिडिओ बंद ठेवता? बोला सविताताई. हा, आणि मॅडम मला एक सांगायचं होतं. बोला. माझी मुलगी आता 12 मध्ये आहे आणि मी तिला माहित आहे का हिलिंग देत आहे, पण मला तिच्यामध्ये छान फरक म्हणजे जाणवला. खूप सुंदर. आणि विशेष करून म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मला म्हणजे आधी मी रेकीमध्ये होती, आली तर मला म्हणजे अशी मनामध्ये मी घरातल्या म्हणजे फ्रीज मध्ये मी कोणताही सामान ठेवला तर मी 2-3दा म्हणजे तो डोर उघडायची आणि पाहायची काय आहे काय नाही. ते म्हणजे मला लक्षात नव्हतं राहत. आणि आता म्हणजे एकदम माइंड मध्ये येऊन राहते की नाही हे आहे, मला हे वस्तू काढायची आहे. म्हणजे असं कन्फ्युजन नाही आहे, म्हणजे एकाग्रता आलेली आहे. तशीच विद्यार्थ्यांमध्ये पण भरपूर म्हणजे एकाग्रता येईल मॅडम. नक्कीच. बघा मी म्हटलं की नाही, की मम्म्यांची स्मरणशक्ती सुधारून दिली. आता तुमची. म्हणजे जे वाचतील विद्यार्थी तेच त्यांच्या लक्षात राहतील मॅडम, म्हणजे हे नक्की आहे. बरोबर. खूप छान. हो. बघा, अं, खूप सुंदर, खूप सुंदर. स्मरणशक्ती वाढण्यासाठी याचा उपयोग होतोच. आता जसं माधुरी त्यांनी म्हटलं, की मी माझ्या मुलीला, माझ्या मुलांना रेकी देत आहे. लक्षात घ्या, नक्कीच आई-वडिलांकडून रेकी घेतलीच पाहिजे आशीर्वाद रूपी. 1 मिनिट सविताताई. पण दुसरी व्यक्ती आपल्याला जेवण करू घालत आहे, तेव्हा भरणारं पोट आणि मी स्वतः जेवण करते, मला आवडलं ते, ते वेगळं आहे की नाही? सगळ्यांनी मला सांगा.
बरोबर. जर वेगळं आहे. दुसऱ्याकडून मिळत असलेल्या ऊर्जेने एवढा स्वतःमध्ये बदल होतो, तर तुम्ही स्वतः जर ध्यानाला लागला, स्वतः ग्रहण करायला लागला, तर त्याचा उपयोग किती मोठ्या प्रमाणामध्ये करू शकाल. आणि मला भरपूर कोणीतरी ऊर्जा पुरवेल याची नेहमी गरज लागणार नाही. तुम्ही स्वतःच ऊर्जावान लागणार नाही. असणार. हो ना? खूप हो छान. मॅडम. सविताताई, त्यानंतर खूप धन्यवाद अश्विनी. मॅडम. हा, प्रमाणात अश्विनी, तुमचे. सविताताई नंतर तुम्ही. हा, सविताताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. रेकीचे अनुभव सांगावे तेवढे कमीच आहेत मॅडम. आणि म्हणजे पावलं पावली आपण रेकी केल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे आज मी फक्त मनात विचार आला आणि ही गोष्ट घडत जातीये. माझ्यामध्ये तर म्हणजे खूपच स्वतःमध्ये घरामध्ये निगेटिव्हिटी होती, स्वतःमध्ये होती माझ्यामध्ये. आम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये निगेटिव्हिटी तर असतेच. तुम्हाला माहिती आहे तिथे पेशंट डिलिव्हरी होतात, म्हणजे लोक जातात, तिथे लोक येतात. म्हणजे अगदी आम्ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळेच लोकांना फेस करत असतो. पण ती निगेटिव्हिटी नाही म्हटलं तरी समाव आपल्या घरापर्यंत येत असते. पण हल्ली म्हणजे लेकीला जॉईन केल्यापासून ती निगेटिव्हिटी मला जाणवतच नाही. आणि निगेटिव्ह पीपल जे असतात, जे आपल्या पर्यंत येण्यासाठी आपल्याला त्यांची पण आपल्याला एनर्जी लगेच फील होते की हे निगेटिव्ह लोक आहेत, त्यांच्यापासून लांब राहायला हवं. हं. आणि असे बरेच अनुभव आहेत मॅडम. मला मायग्रेनचा त्रास होता तो कमी झाला. पाईल्सचा त्रास होता तो अजिबातच आता नाहीये. आणि मुलांसाठी जर म्हणत असेल तर मुलांनी ते केलंच पाहिजे. आणि माझा लहान मुलगा तर 10वीला आहे यंदा. तर मी जरा तर नेहमी रेकी देत असते. तो फुटबॉल प्लेअर आहे. जाता येता मला म्हणतो, "मम्मी मला रेकी दे. मला मला आज छान खेळायचंय. आज मला एवढे पॉइंट जमा करायचे आहेत." अभ्यासासाठी पण स्वतःहून बोलतो, "मम्मी मला सिम्बॉल्स दे." म्हणजे त्याला पण त्या गोष्टी सवय लागून गेलेली आहे, की मम्मी जे करते ते चांगलंच आहे माझ्यासाठी. आणि छान. मी पण त्याला 10वीचे क्लासेस त्याचं ॲडजस्ट झालं तर त्याला सांगणार आहे, की क्लास जॉइन कर म्हणून. कारण 10वीची बॅच असल्यामुळे त्याला जरा वेळ मिळत नाहीये. पण जर झाला ॲडजस्ट तर नक्कीच तो आपल्या ह्या बॅचला जॉइन करेल मॅडम. आणि नक्कीच. बाकी सगळ्या विद्यार्थी जे 8वी ते 12वी पर्यंत तुम्ही बोलताय, तर सगळ्यांनी या क्लासेसला येऊन आपल्या स्वतःला ऊर्जामय करावं, अशी माझी इच्छा आहे. थँक मॅम. नक्कीच. ॲज अ विद्यार्थ्यांना छान रिझल्ट येतो. आणि बघा, आता ताईंनी म्हटलं त्यामधून तुम्हाला सांगते बघा, आपल्याला असं वाटते की मॅडम विद्यार्थी वेळ देतील की नाही. दुपारचा वेळ असेल, जेव्हा दुपारी आता कोणतेच क्लासेस नाही आहेत. ओके. आणि रोजचे 40-50 मिनिट द्यायचे आहेत फक्त सेशन संपेपर्यंत. आणि नंतर रोज फक्त 3 ते 5 मिनिट त्यांनी स्वतःसाठी द्यायचे आहेत. अगोदर जो अभ्यासाला 1 तास लागायचा, मी तुम्हाला लिहून देते, तोच अभ्यास, तोच विद्यार्थी अर्ध्या तासामध्ये करेल. मग आपला वेळ मॅम वाचेल की कमी पडेल? 1 मिनिट बाळा. आपला वेळ वाचेल की कमी पडेल? वाचणार. आणि उलट शिल्लक वेळ तुमच्याकडे राहणार ह्याची गॅरंटी. ओके, अंकिताला बोलू द्या. अश्विनी, अंकिता काहीतरी म्हणते. बोल अंकिता. मॅडम मला ना असं भीती वाटते थोडीशी. हा. मग बाळा, आता आपण रेकीला जॉईन झालो आहे. आता हळूहळू भीती नष्ट होऊन जाईल. म्हणजे असं कुठली रेसिपी वगैरे करायला गेले की थोडीशी भीती वाटते की चुकणार की काय, किंवा बिघडेल की काय, अशी मला आतमधून भीती वाटते थोडीशी. बर. मग आपली आता पहिल्या डिग्रीला 2-3च दिवस झाले की नाही. जसं हो. आपण सेकंड डिग्रीला जाणार तसं आपली भीती नष्ट होणार. ओके. आणि थोडंसं डोक्यामध्ये असं निगेटिव्ह विचार खूप जास्त येतात. आता तेच सांगितलं, सगळं काही निघून जाणार. पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन करणं सुरू केलं आहे का? हो, केलेलं आहे. बस झालं. मग फक्त करत राहा. ओके. हा. अश्विनी. आत्मा नमस्ते मॅम. हा. मी आज विद्यार्थ्यांसाठी अनुभव शेअर करत आहे. हा. माझी मुलगी 12वीला होती तेव्हा तिचं आरोग्य थोडं तब्येत बरोबर नव्हती, आरोग्य ठीक नव्हतं, पण मी तिला रोज रेकी देत होती आणि मला हा आत्मविश्वास होता की ती खूप चांगल्या मार्कांनी पास होईल आणि सगळं छान होईल. आणि तसंच झालं मॅडम. ती 12वीचा रिझल्ट खूप छान लागला तिचा आणि सगळे विषय क्लिअर झाले. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी रेकीला खरंच जॉईन व्हावं असं मला वाटतं. आणि आता यांची मुलगी सुद्धा रेकी शिकत आहे, हे जास्त आवर्जून सांगा सगळ्यांना. जॉईन झाले आहे. ती झाली आहे जॉईन. ओके. मॅम आणि आपण तिला विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये सुद्धा बसवूया. ओके. हो. हा. बोला सुष्मिता. माईक सुरू करा. माईक बंद केला तुम्ही. माझं आजचं हे पहिलं सेशन आहे. माझ्या मुलासाठी मी तुम्हाला क्वेश्चन केला होता, तर मुलांसाठी ही रेकी कशी वापरायची, म्हणजे तो अभ्यास करत नाही, असं अभ्यासाला बसत नाही, त्याच्यामध्ये शॉर्ट्स वगैरे तो जास्त बघतो, मोबाईलशी
टीव्हीशी जास्त अट्रॅक्शन आहे त्याला, तर तो बसतच नाही, म्हणजे अभ्यास केलेला पण वर्गामध्ये त्याच्या आहे तो? लक्षात राहत नाही. कुठल्या तो आता वर्गाला आहे? सेकंडला गेलेला आहे. सेकंडला त्याला गेलेला आहे. तर त्यांच्यासाठी कशी रेकी वापरावी हे तुम्ही रेकी शिकायला या आणि मग आम्ही तुम्हाला ते टेक्निक देऊ की कशा प्रकारे त्यांच्यासाठी रेकी वापरावी. सुष्मिताताई, ओके. हा, नक्कीच अनेक आईंनी त्या लेकरांसाठी ऊर्जा दोघांना पण वापरलेली आहे. सांगते, चड्डीत राहायचं पहिलंच सांगते. हा? काय म्हटलं तुम्ही निलिमा? हा मॅडम, हा, ते माझी नात आणि मी, तिला खूप तुमचा आवाज गोड वाटला आणि ती 7वी मध्ये आहे. तर ती म्हणाली मी नक्कीच करेन म्हणून नक्कीच पण ऐकते. तर खूप नक्कीच. छान बोलतायत हा, बोलली आणि ती हा. जसं तुम्ही सांगत होते मोबाईलचं वगैरे तिला पटत होतं, ती हसत होती सगळ्या गोष्टी. छान, नक्की. रेकीचा क्लास मॅम कधीपासून चालू होणार आहे, म्हणजे कशी वापरायची काय? सुस्मिता, फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. इथं मी व्हॉट्सअपची लिंक टाकलेली आहे आणि मी ग्रुपला लगेच माहिती देते सगळी. ओके. मोठ्यांचं सेशन कधी सुरू होते? मोठ्यांचं सेशन 2 दिवस झाले सुरू झालेलं आहे. अजूनही 7 वाजताच्या बॅचला ऍडमिशन सुरू आहे. असं समजा उद्या मोठे लोक, विद्यार्थी नव्हे पालक जॉईन करू शकतात उद्या संध्याकाळी 7 वाजताच्या बॅचला. ओके. सोमवार उद्या फी 18 किती आहे मॅम? तारखेपर्यंत मी तुम्हाला सगळी माहिती ग्रुपला पाठवते. फी सुष्मिता, किती आहे? लाईव्ह सेशनला कोणतीच माहिती देत नाही आणि आता सेशन पुढे जाऊ द्या सुष्मिता. ओके. हा, ग्रुपला माहिती पाठवते. ओके. हा, कोणाला काही मॅम मला बोलायचं? हा, बोला मनीषा. मॅडम मी खूप म्हणजे टेन्शन मध्ये आहे, तर मला पहिले तुमच्याशी बोलायचं आहे, हा, म्हणून म्हटलं कसं बोलू. उद्या मला कॉल करा तुम्ही 1 वाजता. अं, ओके. कोणत्या नंबरवर मॅडम? माझा नंबर तुम्ही व्हॉट्सअपला मला ह्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ग्रुपला नंबर येतोच. ओके. पोस्टरवरच्या नंबरला कॉल करा. तुम्हाला कोणी लिंक दिली मग? नंबर नाही माहित तर? मॅडमनी मला आपल्या केशकर मॅडमनी लिंक दिली होती मागेच आणि कोणी? मी जॉईन पण होणार होती. केशकर मॅडमनी नाही का, बर. केशकर, तर त्यांनी हा, लिंक दिली होती. मी जॉईन पण होणार होती रेकीला, पण माझ्या लाईफ मध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स बर. आलेले आहेत, मी काय मनीषा सांगू. मनीषा 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 हा, आपलं हे लाईव्ह सेशन आहे. काळजी करू नका. ओके, उद्या मला फोन करा. नक्कीच मार्ग काढूया. ओके. ठीक हा, आहे. थँक्यू मॅडम. पर्सनल प्रॉब्लेम लाईव्ह सेशन मध्ये शेअर करू नका. अडचण येतात. ओके. हा हा, हो. ओके. हा हा. तर कोणीही कोणतंही शेअरिंग करत असताना आणि प्रश्नही मांडत असताना पर्सनल लाईव्हला नका. शक्यतो मला कॉल करा, मेसेज करा मला अगोदर, मी तुम्हाला वेळ देते. ओके. पहिल्या डिग्रीचे सदस्य कोणी सांगू शकतात का या 2, 4, 5 दिवसामध्ये मला काय बदल वाटून राहिला मेडिटेशनला लागलो तेव्हापासून? कोण आहे पहिल्या डिग्रीचं हजर? कविताताई कोडेकर. कविताताई कोडेकर, सगळ्यांना अनुभव सांगा बरं तुमचा. माझं थोडं माझे पाय पूर्ण म्हणजे पहिले राहिले होते, थोडा एक पाय दुखत होता, तो हा, माझा आता पूर्ण नाही राहिलेला आहे. गुडघा दुखत होता, तो राहिलाय. ठीक आहे, पहिली डिग्री आपली. ओके. अधिक तुमच्या बॅचला सगळेजण उलट ऍडमिशनच सुरू आहेत तुमच्या बॅचचे. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. ओके. सर्व सन्माननीय सदस्य आपल्या पाल्यांना नक्कीच या ऊर्जेसोबत जोडा. ऊर्जा म्हणजे आपल्या आतमधलं चैतन्य वाढवणे आणि या ऊर्जेसोबत तुम्ही तुमचे विद्यार्थी जसे जोडतील ना, तसं तुम्हाला प्रत्येक दिवशी त्यांच्या प्रत्येक परीक्षेमधला त्यांच्यामधला बदल तुम्हाला समजेल. ओके. मार्गदर्शन करणे, सांगून 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 गोष्टी होत नसतात, तर ती ऊर्जा आतून निर्माण व्हावी लागत असते. ओके. आणि पालकांचं काम आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऊर्जेबद्दल छान एक उत्सुकता निर्माण करणे. कारण हे उद्याचं भविष्य आहे. कसं असतं ना, त्यांना नाही कळत अजून बऱ्याच वेळा. पण आपण करूया. मंजुश्री इन्स्टिट्यूटमध्ये अनेक विद्यार्थी घडून गेलेत. आता आज हजर नाही आहेत, पण तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांचे अनुभव तुम्हाला शेअर करेल सगळे. मे बी मी रेकॉर्डिंग केलेले आहेत, पण त्या रेकॉर्डिंग चढवायच्याही राहिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या. त्या चढवेल, तुमच्या लक्षात येईल. किंवा जुने विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकाल तेव्हाही तुमच्या लक्षामध्ये येईल की खरोखर एक उच्च पातळीवर जाण्यासाठी फक्त अभ्यासाची गरज नसते.
तर अभ्यासासोबत ऊर्जेची खूप गरज असते. जसं आता विद्यार्थी स्पोर्टमध्ये आहे, तर स्पोर्टमध्ये असताना सुद्धा विद्यार्थ्याला खेळायला जात असताना कसं स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचं, कशी ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करायची आणि कसं पुढे जायचं. बघा, ते विद्यार्थी या ऊर्जेचा उपयोग करणं तुमचा, माझा, विद्यार्थ्यांचा, प्रत्येकाचा अधिकार आहे. कारण ब्रह्मांडाने तो दिला आहे आपल्याला. बरोबर ना? ब्रह्मांडाने दिला आहे, ऊर्जा आपल्या आतमध्ये दिली आहे, हिचा उपयोग तुम्ही प्रत्येकाने करा, असंच ब्रह्मांड सांगतं. पण आपण त्याचा उपयोग करत नाही पुरेपूर. त्याला काय आहे ना, त्याला काय, त्याला कोण काय करणार? आपण आपल्या ऊर्जेचा योग्य उपयोग करूया, आपल्या सर्व समस्यांपासून मुक्त होऊया. आणि जर या वयामध्ये, मला एक विचारायचं आहे सगळ्यांनाच, सगळे ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्या सगळ्यांना विचारायचं आहे, की कोणाकोणाला असं वाटतं की ही ऊर्जा मला ना त्या वयात मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. कोणाकोणाला असं वाटते की मी विद्यार्थी, आज मॅडमनी ही बॅच सुरू केली आहे की नाही, या वयामध्ये जर मला ऊर्जा मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. आहे ना, प्रत्येकाला वाटते आहे की मला त्या वयात पाहिजे होती. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे येणारी प्रत्येक व्यक्ती असं म्हणते, मॅम मला ना हे अगोदर भेटायला पाहिजे होतं, मला ना हे अगोदर भेटायला पाहिजे होतं, तर माझ्या आयुष्यात समस्याच आल्या नसत्या. तर आज रोजी जे बाळ आहेत, ज्यांच्यामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला नाही आहे, जेवढं कचरा जमा झालेलं असते तेवढं प्युरिफिकेशन व्हायला वेळ लागतो. आणि विद्यार्थी दशेमध्ये तेवढं कचरा जमा झालेलं नसतं. ते नवं वय असतं. ते कचरा जमा व्हायच्या अगोदरच ते प्युरिफाय करण्याची जर आतमध्ये मशीन टाकली, लेट गो करण्याची, छान क्लीन करण्याची जर एनर्जी त्यांनी त्यांच्या स्वतःमध्ये निर्माण केली, तर विद्यार्थी खरंच, आपण ज्या समस्यांना पुढे गेलो, आपण सांसारिक आयुष्यामध्ये असू दे, नोकरीमध्ये असू दे, त्या सगळ्या ठिकाणी असू दे, विद्यार्थ्यांना अगोदरच त्या सगळ्या गोष्टीला फेस कसं करायचं, तेथे कशी ऊर्जा वापरायची ही टेक्निक माहिती असेल तर, त्या स्पर्धेला कसं तोंड द्यायचं हे जर विद्यार्थ्यांना माहिती असेल तर, अरे वा. झालं जेवण कोणाचं तरी. तर माहिती असेल तर केवढं आयुष्य सुंदर असेल ना, बरोबर ना? ऊर्जेसह ते जॉब, ऊर्जेसह सगळ्या गोष्टी, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आयुष्यामध्ये ते ऊर्जेसह पुढे जातील. ज्या समस्यांना कुठेतरी आपण तोंड दिलं आहे किंवा जो संघर्ष आपला झालाय तो त्यांचा नाही होणार, ही किती आनंदाची बाब असेल. तर नक्कीच या दिव्य ऊर्जेसोबत जोडा, स्मरणशक्ती वाढवा आणि बस सर्वांगीण विकास करा, असं मी मोठ्या प्रेमाने विद्यार्थी मित्रांना सांगेल. विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असेल तर 1 मिनिटात विचारा. प्रश्न विद्यार्थ्यांकडून काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. विद्यार्थ्यांसाठी पालकांकडून प्रश्न असेल तर नक्की विचारा, कारण आपण मेडिटेशनला जात आहे ना. मग असं नको व्हायला की मॅडमनी प्रश्न विचारायला संधीच दिली नाही. ओके, प्रश्न नाहीये. मग मी असं म्हणूया, मी मला शाबासकी देऊ मित्रमंडळींनो, विद्यार्थी मित्रांनो, देऊ मी शाबासकी, याचा अर्थ की मी छान सेशन घेतलं, छोट्यांना सुद्धा माझी भाषा चांगली समजते. हो ना ग? हो ना? हा, असं समजूया मग मी आता, कारण जर विद्यार्थ्यांना प्रश्न नाही आहेत तर. आणि विद्यार्थ्यांनो, आपले व्हिडिओ सुरू ठेवायचे, आपले व्हिडिओ बंद नाही ठेवायचे. नेहमी एक स्वतःला पुढे घ्यायचं आहे, स्वतःला पुढे न्यायचं आहे, तर आपला व्हिडिओ कुठल्याही स्क्रीनवर छान सुरू ठेवायचा. ओके, चला तर आपण खूप सुंदर मेडिटेशन करूया. येणाऱ्या 25 तारखेपासून विद्यार्थ्यांची बॅच सुरू होणार आहे. दुपारची बॅच असेल 25 मे, दुपारी 2:30 वाजताचा वेळ, 2 वाजताचा वेळ असेल. दुपारी 2 ते 2:30चा वेळ असेल, 2 ते 2:30 सांगते आहे. 25 मे डिक्लेअर, म्हणजे डिक्लेअर वेळ चेंज होणार, डेट चेंज होणार नाही. दुपारची वेळ असेल आणि तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस सुरू असेल. आज विद्यार्थी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडा आणि पुढच्या प्रत्येक एक्झाम मध्ये त्यांची होणारी ग्रोथ तुम्ही स्वतः अनुभवा. आज विद्यार्थ्यांना तुम्ही येथे जोडा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतः तयार करा. आज विद्यार्थ्यांना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडा आणि त्यांची सुरक्षा, त्यांची स्मरणशक्ती, त्यांची वक्तृत्व कला, त्यांच्यामधील निर्णय क्षमता आणि
त्यांच्यामधील धैर्य धरणारी, नेतृत्व करण्याची क्षमता आणि विद्यार्थी दशेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांचा विकास करण्याची क्षमता, त्यांनी त्यांचं करिअर निवडावं, त्यांचं फ्युचर एकदम ब्राईट करण्यासाठी ती ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत घ्या. थँक्यू युनिवर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करू नका, मेसेज करा आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल, तो ग्रुप जॉईन करा. नक्कीच एनर्जी एक्सचेंज फी आणि सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आपल्याला ग्रुपला मिळेल. येथे चॅट बॉक्स मध्ये सुद्धा नवीन सदस्यांसाठी लिंक टाकलेली आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आलेल्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, आपण आता खूप सुंदर मेडिटेशन करूया. चला, शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या.